एक तुम्ही लक्षात घ्या की कार्यकर्ते एकत्र आल्याशिवाय अशा प्रकारचे आंदोलनं होत नाहीत. होत नाही. नाशिकमध्ये या मोर्चाचं आयोजन शिवसेना तयारी करत होती. मग आमच्या लोकांनी असं सुचवलं शिवसेनेच्या की आपण मनसेलाही सोबत घेतलं पाहिजे, अर्थात घेतलं पाहिजे. आणि त्यातून मग शिवसेना आणि मनसेचा प्रचंड मोर्चा आज निघतोय. अशा प्रकारे इतर शहरात सुद्धा मोर्चे निघतील, हे तुम्हाला मी सांगतो, एकत्रित. कारण जमिनीवरची ताकद या दोन पक्षांचीच आहे आंदोलन करण्याची. थँक्यू. नाही, ते होऊ द्या, ते होणारच आहे. सरकार बघा, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की सरसकट हा शब्द वापरलेला नाही. मराठा समाजाला आरक्षण देताना काय गुप्त गोष्टी झाल्या ते हळूहळू आता बाहेर पडते. त्याच्यामुळे मला भीती वाटते की मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली, या राज्यामध्ये अराजक निर्माण होईल. नक्कीच, नक्कीच मला सारखं वाटतं या राज्यामध्ये जातीय अराजकता निर्माण होऊ शकते. आता असं हे मी सांगत नाही, आमचं म्हणणं नाही की असं काही झालंय. हे भारतीय जनता पक्षाच्या आणि त्यांचे मित्र पक्ष सांगतायत आम्ही कसे खासदार फोडले, म्हणजे फोडलेल्या खासदारातून खासदार फुटलेले नाहीत हे सांगतोय. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन हे घोडेबाजारातून झाले आहेत का? देशाच्या संविधानिक दुसऱ्या क्रमांकाचं संविधानिक पद आहे, सेकंड हायेस्ट कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट, म्हणजे देशाचं उपराष्ट्रपती पद आहे. त्या पदावरची व्यक्ती घोडेबाजारातून जर विराजमान झाली असेल तर असं भारतीय जनता पक्षाचे मिंधे गटाचे लोक सांगतायत हे या देशाचं दुर्दैव आहे. आमच्या दृष्टीनं असं काहीही क्रॉस वोटिंग वगैरे झालेलं नाही. हा 15 मध्ये डिस्क्वालिफाय झालेली आहे आणि काही लोकांनी मतदानावरती बहिष्कार टाकला. उपराष्ट्रपतींची आज शपथविधी आहे. त्या ठिकाणी जे पक्षाकडून समर्थन आहे केंद्राच्या सरकारला ते सर्वच पक्ष पाहायला मिळतात.